अरे थांबा हो. गॅस. लातूर शहरामध्ये फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. त्यामध्ये सुरुवातीला जवळपास 61 वाहनांवर पोलीस स्टेशन मार्फत कारवाई करण्यात आलेली होती. आता ट्रॅफिक ब्रांचच्या कडून एकूण 15 वाहनांवर कारवाई करून त्यापैकी 8 वाहनांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशनला 2, गांधी चौक आणि MIDCला प्रत्येकी 1, तसेच MIDC पोलीस स्टेशनला 1 असे 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये संबंधित वाहनांना जो सायलेन्सर वापरण्यासाठी जो ध्वनीची लिमिट मर्यादा घालून देण्यात आलेली आहे, त्या मर्यादेचं उल्लंघन करून जवळपास 110 ते 120 डेसिबल पर्यंत आवाज करणाऱ्या सायलेन्सरचा वापर करताना या बुलेट्स आढळलेल्या आहेत. त्यामुळे या वाहन चालकांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे. तसेच या सायलेन्सर विक्री करणारी जी दुकाने आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना देखील यामध्ये सहआरोपी करण्याची तजवीज ठेवलेली आहे. या पुढील काळात देखील ही मोहीम सुरू राहील आणि यामध्ये जास्तीत जास्त विक्रेते यांना आरोपी करण्याबाबत आमचं धोरण असणार आहे. सर, काही ब्लॅक फिल्मिंगच्या गाड्यांवर देखील दंडात्मक कारवाई सुरू आहे. तसेच ब्लॅक फिल्मिंग काढून घेण्याबाबत देखील ट्रॅफिक ब्रँच मार्फत कारवाई सुरू आहे. आणि जे काही विद्यार्थी लाईट व्हेकल चालवतात, टू व्हीलर्स, त्यांच्यावर म्हणजे लायसन्स नाही आहे असे विद्यार्थ्यांवर काही कारवाई? ज्या मुलांकडे लायसन्स नाही आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत, ज्यांच्या पालकांनी त्यांना वाहने चालवण्याकरता दिलेली आहेत, त्यांना कायद्याद्वारे पालकांवर देखील कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्या अनुषंगाने पालकांवर देखील कारवाई होतील आणि आता परीक्षेचे दिवस चालू आहेत. काही काळानंतर त्या संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांविरोधात याबाबत कारवाई करण्याचं नियोजित केलेलं आहे.